निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या विविध राजकीय पक्ष प्रचार फेरीचे आयोजन करताना दिसतायत। दरम्यान कात्रज भागातील प्रभाग क्रमांक 40 मध्ये शिवसेनेकडून प्रचाराचा नारळ वाढवण्यात आलाय। यंदा होऊ घातलेल्या निवडणुकीचा प्रचार आता चांगला जोर धरू लागलाय। कात्रज भागातील प्रभाग क्रमांक 40 मधील दत्तनगर, संतोषनगर, भारती विद्यापीठ, कात्रज गावठाण या विभागामध्ये शिवसेनेचा प्रचाराचा नारळ फोडण्यात आलाय। संतोषी माता मंदिरामध्ये शिवसेनेच्या 4ही उमेदवारांनी यावेळी देवीला साकडं घातलंय। मी प्रचाराचा नारळ फोडलाय शिवसेनेच्या वतीने। आमच्या पॅनलमध्ये धनराजजी कोंडरे आहेत, राजेंद्र धोंडे आहेत आणि मंगलाताई चोखंडे आहेत आणि मी स्वतः कल्पना थोरवे आहे। मी या भागातून मोठ्या प्रमाणात कामं केली आणि इथली लोक आम्हाला शिवसेनेच्या पॅनलला प्रचंड मतांनी निवडून देतील। संपूर्ण प्रभागातून शिवसेनेला चांगला रिस्पॉन्स पण आहे। या प्रभागामधून कचरा व्यवस्थापनासाठी कचऱ्याच्या गाड्या घेणं किंवा बायोगॅस प्रकल्प राबवणं अशा गोष्टी करायच्या आहेत। आमच्या भागामध्ये अतिक्रमण भरपूर प्रमाणात आहेत। कात्रज चौकातला ट्रॅफिकचा मोठा प्रश्न आहे, त्रिमूर्ती चौकातला ट्रॅफिकचा प्रश्न आहे, आंबेगाव पठारचा जिजामाता चौकातला प्रश्न आहे। अशा भरपूर प्रश्न आमच्या भागामध्ये आहेत आणि पहिल्यांदा कचऱ्याची विल्हेवाट लावायची। बसस्टॉप आहे आमच्या इथे चुकीच्या ठिकाणी असलेला, कात्रजचा बसस्टॉप असेल, अशा भरपूर दत्तनगरची भाजी मंडई आहे, त्या भाजी मंडई बांधायच्या पुढच्या काळामध्ये। माझं दत्तनगरला हॉस्पिटलचं काम पूर्ण होत आलेलं आहे। विरंगुळा केंद्रासाठी आम्हाला आता एक थोड्या जागेवर आम्ही आरक्षण टाकलेलं आहे। विरंगुळा केंद्र, भाजी मंडई असेल, महिला बचत गटांसाठी असेल, अशी भरपूर मोठ्या प्रमाणात कामं करायची। आमचा प्रभाग स्मार्ट सिटीच्या दिशेने न्यायचा आहे, भाजपच्या लोकांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर। पण खरं येणार आहे, कारण आमच्या भागामध्ये हायमतचे दिवे, लाईट वगैरे लावणं मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे। माझं चिन्ह शिवसेना धनुष्यबाण आणि मी क मधून उभी राहिलेली आहे। सर्व मतदारांनी मला जास्तीत जास्त मतांनी माझ्या आधीचं कामाचं स्वरूप बघून सगळ्यांनी प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावं आणि सगळे तुम्ही माझ्या पाठीमागे उभं राहाल एवढेच बोलते। जय हिंद, जय महाराष्ट्र। मंगलताई अरुणभाऊ सोकांडे, माझा ब गट आहे। मी शिवसेना महिला उमेदवार प्रभाग क्रमांक 40 मधून उभी आहे, इलेक्शन लढवत आहे। तरी येणाऱ्या ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझं चिन्ह धनुष्यबाण असून मला प्रचंड बहुमतांनी सर्वांनी विजय करून द्यावं। येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या समस्या आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, ड्रेनेजचे प्रश्न आहेत, कचऱ्याचे प्रश्न आहेत, अनंत अडचणी आहेत, ज्या माता भगिनीच्या ते मी सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे। आम्ही सर्वजण विजय होणारच, विजय होऊन दाखवणारच आणि सर्व नागरिकांच्या समस्या सोडवणारच हा आमचा शिवसेनेचा वचननामा आहे। बंधू भगिनींना आम्ही इतकीच विनंती करते की आमच्या धनुष्यबाणावर प्रचंड बहुमताने बटन दाबून विजयी करा। ॲडव्होकेट राजेंद्र शिवाजीराव धोंडे, मी एक सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार असून मी सुशिक्षित आहे। माझे शिक्षण BSc LLB झालेले आहे। पक्षाचा, शिवसेना पक्षाचा वचननामा, जाहीरनामा आणि थोरवेताईंनी केलेले कामामुळे इथे आमच्या इथे सर्व प्रभागातील 4ही उमेदवार बहुसंख्य मताने विजय होणार आहेत आणि सर्व नागरिकांच्या प्रत्येक भागातल्या म्हणजे 4 भाग आहेत वेगवेगळे, आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ, दत्तनगर, संतोष माता मंदिर आणि कात्रज भाग, या सर्व नागरिकांच्या समस्या जाणून त्यांच्याशी विचारविनिमय करून आम्ही त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करू असं मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो। ॲडव्होकेट राजेंद्र शिवाजीराव धोंडे, माझं चिन्ह आहे धनुष्यबाण आणि सर्व मतदारांना विनंती करतो की आम्ही 4ही उमेदवार 4 वेगवेगळ्या भागातील असून सर्वसामान्य कुटुंबातील असून सर्वांनी आमच्या पॅनलला बहुसंख्य मताने निवडून द्या। ओपन स्थानिक उमेदवार आहे इथला शिवसेनेचा, ताईंनी सांगितले त्याप्रमाणे आम्ही विकास करणार आहे। त्याचा नाना आणि पार्क पोरांसाठी खेळायचं ग्राउंड वगैरे झालेलं आहे, तर साहेबांनी झालेले ते पूर्ण करणं वगैरे बाकी राहिलेली ट्रॉफिकचा प्रश्न ताईंनी सांगितलं ते सोडवणं आणि बऱ्यापैकी मंडळात काम केलेलं आहे। आम्ही ताईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलेलं आहे, असंच आम्ही काम करत राहू व पुढे असंच वाटचाल करत प्रभाग स्मार्ट सिटी करू आम्ही पाहिजे पिठे। धनराज दिनकर कोंडरे, स्थानिक उमेदवार प्रभाग क्रमांक 10 मधनं। जय भवानी, जय शिवाजी, चिन्ह धनुष्यबाण। आवाहन करतो की 4ही बटन धनुष्यबाणाची बटन दाबून प्रचंड आमच्या पॅनलला निवडून द्यावे। मी कात्रजमधील रहिवासी असून या भागातील स्थानिक आहे। मी ज्या पद्धतीने आमच्या पक्षाने जे पॅनल दिलेलं आहे ते प्रत्येक विभागातून पॅनल दिलेलं आहे। आंबेगाव पठार असेल, भारती विद्यापीठ असेल, संतोषनगर असेल आणि दत्तनगर असेल, या ठिकाणून आमचं जे पॅनल उभं केलेलं आहे ते इतर पक्षाच्या तुलनेमध्ये आमचं पॅनल हे प्रत्येक विभागातून आल्यामुळं विजयी आमचा पॅनल नक्की होणार आहे याची मला खात्री आहे।
आम्ही जे आत्तापर्यंत जे नगरसेवकाच्या माध्यमातून ज्या भागात संतोषनगरमध्ये, दत्तनगरमध्ये, आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ या ठिकाणची विकास कामं केलेली आहे. हा विकास कामाचा आम्ही पाडा प्रत्येक घरोघरी जाऊन वाचणार आहोत आणि आमच्या पॅनलला तुम्ही का विजयी करावं याचं आम्ही त्यांना सूचित करणार आहोत. याच्याबरोबर आमच्या ज्या भागातील जे काही अम्युनिटी स्पेस असतील, कचरा समस्या असेल, पाणी प्रश्न असेल, अदरवाईज आमच्या भागातील ग्राउंड्स असतील, त्याबरोबर सरकारी हॉस्पिटल असेल, या प्रत्येक ठिकाणी आम्ही त्याची उभारणी करणार आहोत. आमचं जे पॅनेल आहे हे पॅनेल आमचं अशा पद्धतीने आम्ही तयार केलेलं आहे की त्या प्रत्येक भागातील माणूस जो आहे हे जे पॅनेल हे प्रत्येक सर्वसाधारण कुटुंबातील असून कुठलंही गर्भश्रीमंत नाहीये आणि आम्हाला त्यांना कुठल्याही गर्भश्रीमंतीचा माज नसून आमचं पॅनेल हे चांगल्या मताधिक्यानं इथले नागरिक आम्हाला निवडून देणार, विजयी करणार याची आम्हाला पूर्णपणे खात्री झालेली आहे. मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी कात्रजचा जो भाग आहे त्या कात्रजच्या भागामध्ये एका साईडला जो विकास केलेला आहे परंतु एका साईडला पूर्णपणे झोपडपट्टी आहे. ही झोपडपट्टी काढण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून हा कात्रजचा विकास, आंबेगाव पठार आणि दत्तनगरचा विकास, भारती विद्यापीठचा विकास हा सर्वांगीण विकास आम्ही एकमताने शिवसेनेच्या झेंड्याखाली करणार आणि या भागामध्ये भगवा फडकाविषयी आम्ही राहणार नाही ही तुम्हाला मी आज वचन देतो. पॅनल प्रमुख या नात्यानं आमचे उमेदवार बहुसंख्य मतांनी विजय होतील याची तुम्हाला मी ग्वाही देतो. यावेळी उमेदवारांनी प्रभागातील विविध भागांमध्ये रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. अमर उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे.